नमस्कार. विठ्ठल कांगणे एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम मी सरांचा आभारी आहे की त्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली. माझं नाव आहे विशाल सानप आणि आज आपण माझा जो प्रवास होता, सरळ सेवा असेल किंवा MPSC असेल, त्याबद्दल बोलणार आहे. यामध्ये फक्त एवढंच नाही की बाबा परीक्षेला काहीतरी स्पेसिफिक स्ट्रॅटेजी मी सांगणार आहे किंवा बुक लिस्ट सांगणार आहे. तर मला परीक्षा बियॉन्ड बुक्स किंवा बियॉन्ड सिलेबस असं काही गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या की ज्या मला वाटतं या प्रवासामध्ये महत्त्वाच्या आहेत. माझ्यासाठी नाही तर सर्वांसाठीच. यातील खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील, परंतु त्याबद्दल जास्त बोललं जात नाही किंवा त्याबद्दल तुम्हाला जास्त सांगितलं जात नाही. आपल्याला प्रत्येक वेळी जे काही आपण यूट्यूबला व्हिडिओ बघतो की परीक्षेच्या सिलेबसबद्दल माहिती सांगितली जाते, बुक लिस्टबद्दल सांगितली जाते आणि एवढंच सांगितलं जातं की नाही नाही तुम्ही करा, करत राहा. परंतु प्रत्येक गोष्टीला काहीतरी मर्यादा असतात. काही वेळेला आपण चुकीच्या दिशेनेच चालत राहतो आणि ते एवढ्या लांबपर्यंत गेलेला असतो की तिथून परत माघारी पण येता येत नाही. म्हणजे आता खूप तुमच्या आजूबाजूला असेल किंवा माझे पण मित्रमैत्रिणी आहेत की ज्यांचा पण प्रवास असा आहे की कुठेतरी जाऊन अडकलेत आणि वय नंतर वाढत गेलेलं आहे, परत पाठीमागं फिरता येत नाही. तर अशा वेळी आपल्याला योग्य वेळी जर काही गोष्टी समजल्या तर फायदा होऊ शकतो. म्हणजे जे माझे मित्रमैत्रिणी आज या क्षेत्रात नवीन आले आहेत, ज्यांचं वय 20-21 आहे किंवा 25 आहे आणि जे 30+ आहेत, त्यांना तर मी असं सांगेन की बाबा तुम्ही योग्य विचार करून योग्य वेळी इथून बाहेर पडायचं का नाही हा निर्णय घेतला पाहिजे. तर चला, माझा एवढाच उद्देश आहे की जे काही मला माहीत आहे, म्हणजे आपण बघा एक संत वचन म्हणतो किंवा आपल्या संतांनी सांगून ठेवले, जे जे आपणास ठावे ते इतरास सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, असं जे म्हणतो. म्हणजे ज्या चांगल्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत, जो आपल्याला अनुभव आलेला आहे तो इतरांना सांगावा. जर त्यांना फायदा होत असेल तर चांगलंच आहे, त्यांनाही त्यांचाही वेळ वाचेल. म्हणजे जरी स्पर्धा परीक्षेचं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर चला, तर माझी छोटीशी ओळख आहे. मागच्या 2-3 वर्षामध्ये जे काय मी अभ्यास केलेला आहे आणि हे सांगताना अजून एक सांगेन की माझा खूप सारा वेळ जो आहे म्हणजे जो अभ्यासातला, तर मी जॉब करत माझ्या पूर्ण कुटुंबाची आर्थिक जबाबदारी सांभाळत मी केलेलं आहे. हे ठराविक मागचे 1.5-2 वर्ष सोडले तर त्याच्यापूर्वी मी पूर्ण वेळ जॉब करतच होतो. तर हे करत असताना मी जो प्रयत्न केले आहेत त्यात छोटं मोठं यश भेटलेलं आहे. बघा, मग परीक्षा असतील, जरी सरळ सेवेमध्ये 8 सिलेक्शन भेटलेले आहेत, त्याच्याबरोबर TCS IBPS आहे, दोन्हीमध्ये टॉपचा स्कोअर भेटलेला आहे महाराष्ट्रातला. राज्यसेवेच्या पण मेन्स दिलेल्या आहेत. आता राज्यसेवेमध्ये मला पाहिजे तशी यश नाही भेटलं बघा, जरी मी मेन्स दिल्या असल्या. त्याचं कारणच हे होतं की मला पूर्ण वेळ देता नाही आला. म्हणजे जॉब करत असेल किंवा बाकी काही गोष्टी असेल, त्यामुळे मला तिथं पूर्ण वेळ न देता आल्यामुळं मी काही फायनल म्हणजे जी पोस्ट आहे ती तर मिळू नाही शकलो. परंतु काही पहिल्याच अटेम्प्टला मला 5 मार्कांनी इंटरव्ह्यूचा कॉल राहिला होता आणि त्यानंतर तर बाकी काही गोष्टी झाल्या, त्यामुळे मला पुढे नाही जाता आलं. तरी पण बाकी जेवढे असेल, कंबाईन ग्रुप बी असेल त्याच्या मी 5 मेन्स दिलेले आहेत. ग्रुप सीच्या काही लिहिलेलेच नाहीत. बाकी फॉरेस्ट असेल, SSC CG असेल, AMUI असेल, याच्या पण मुख्य परीक्षा दिल्या आहेत. हे वरचे 8 सिलेक्शन सोडून अजून 2-3 ठिकाणी फर्स्ट वेटिंगला नंबर आहे माझा. तसेच 2024 PSIला पण मी होतो, पण PSIचे करायचं नसल्यामुळे मी काही ग्राउंडलाच गेलो नाही आहे. त्याच्यापूर्वी पण RRBची असिस्टंट लोको पायलट जी एक्झाम असते त्याच्या 3 स्टेजेस, म्हणजे 3 स्टेज असतात त्याच्यामध्ये, लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3. तिन्ही लेवलच्या एक्झाम मी पास झालो होतो. मेडिकलला पण गेलो होतो, चष्मा असल्यामुळे मला तिथं जॉईनिंग नाही भेटलं फायनल. ठीक आहे, तर हा छोटा मोठा प्रवास आहे माझा. मला याच्यातून मी काय किती परीक्षा दिल्यावर हे नाही सांगायचं, फक्त की थोडंसं व्यवस्थित सिस्टमॅटिक काही गोष्टी केल्या तर तुम्हाला लवकर रिझल्ट भेटू शकतो. चला, तर आपण पुढे जाऊ. बघा, आता सध्या काय चाललं आहे, सरळ सेवेचंच मला थोडं सांगायचं आहे. कारण सध्या असं आहे की आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी पण रिसेंटली डिक्लेअर केले की महाराष्ट्र शासन लवकरच 70,000 जागांची भरती करणार आहे. तर यामध्ये जे आपले मित्रमैत्रिणी अभ्यास करतात त्यांचा जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे, लवकर लवकर त्यांना पोस्ट भेटली पाहिजे. तर त्यासाठी हा बेसिक थोडासा पॅटर्न मी एक्सप्लेन करतो आणि आपण पुढे जाऊ. आपला मुख्य उद्देश हा सिलेबस किंवा बुक लिस्ट सांगणे नाहीच आहे, तरी पण एक बेसिक माहिती असावी. कारण कसं होतं, नंतर मुलं विचारतात की बाबा हे सांगा ते सांगा. त्यासाठी मी आधीच क्लिअर करतो की आपण सरळ सेवा म्हणजे TCS IBPSने घेऊ द्या किंवा MPSCने घेऊ द्या, त्याच्यामध्ये बेसिक जो सिलेबस आहे तो काही जास्त बदलणार नाही. तुम्हाला आता काही लोकांना वाटेल की आता हे सगळे MPSCकडे गेलेलं आहे तर सर्व बदलणार. ऑफिशियली MPSCने काही दिलं नसेल तरी पूर्वीचा जो आपला अनुभव आहे, म्हणजे की आय थिंक समाज कल्याणची एक्झाम घेतली होती सरळ सेवा, MPSCनं समाज कल्याणची एक्झाम सरळ सेवे पद्धतीने घेतली होती. म्हणजे एकच पेपर घेतलेला, नंतर तो इंटरव्ह्यू होता. म्हणजे बघा, गॅझेटेड पोस्ट होती तरी पण एकच पेपर आणि 50 मार्काचा इंटरव्ह्यू होता त्याला. तर त्याचा जर सिलेबस आपण बघितला तर एक आपल्याला आयडिया येते की जरी MPSC घेणार असेल तर मूळ काही जे सब्जेक्ट आहेत ते आपले बदलणार नाहीत. इव्हन मी तर हे सांगेन की हा जो सरळ सेवेचा सिलेबस आहे
कंबाईन मुख्य परीक्षेसारखाच आहे, म्हणजे तोच अभ्यास करायला लागतो. मी काय वेगळा असा अभ्यास केला नाही. कंबाईनसाठी जे काय केलं असेल तोच इकडे फायदा झालेला आहे. जसं की बघू आपण, बघा मराठी झालं, इंग्लिश, मॅथ्स, रिझनिंग आणि GS हे जे 4 सेक्शन असतात आपल्याला कुठे सरळ सेवेला, त्याला इक्वल वेटेज असतं सरळ सेवेमध्ये. पण हे सर्व सब्जेक्ट तुम्हाला कंबाईनच्या मुख्य परीक्षेला आहेत, म्हणजे ग्रुप बीचे असो किंवा सीचे असो, तिथं तुम्हाला येतात आणि तोच अभ्यास जरी केला तरी इकडे तुम्हाला यश भेटू शकतं. आपण एक सरळ सेवा म्हणजे एकदम काहीतरी विचित्र आहे, वेगळं आहे असं काही मानायची गरज नाही आहे. याचं थोडंसं डिस्कशन करू की काय यामध्ये काय करायला पाहिजे, किंवा माझे स्कोर कसे राहिले, तुमचा स्कोर कसा पाहिजे, याच्यामध्ये ठराविक क्वेश्चन आहेत. त्याच्यावरती जर तुमचा हे आलं ना तर नॉर्मलायझेशन हो काही हो तुम्हाला 100% सिलेक्शन भेटू शकतं. एक्झाम्पल सांगायचं तर 85 की 90च्या आसपास तुमचे क्वेश्चन बरोबर आले, डिसेंट जागा असतील, 1-2 जागा असल्यावर सोडून द्यायचं, लय लोड घ्यायचा नाही. जर डिसेंट जागा असतील एखाद्या जाहिरातीमध्ये, तुमचे जे 85, 87, 90 याच्या आसपास क्वेश्चन जर बरोबर असतील तर तुमचे खूप म्हणजे 99% सिलेक्शनचे चान्सेस असतात. कसंही नॉर्मलायझेशन होऊ, हे सांगतो मी माझ्या अनुभवातून. बघा आता हे जे सेक्शन आहे 4, त्यामध्ये मला सांगायचं की हा जो मॅथ्स रिझनिंगचा आहे ना, इथं आपल्याला आउट ऑफ म्हणजे पैकीच्या पैकी मार्क येऊ शकतात. मला खूप वेळ आलेले आहेत. त्यानंतर माझ्या बाबतीत म्हटलं तर मला इंग्लिशला खूप चांगला स्कोर येतो नेहमी, म्हणजे मॅथ्स रिझनिंगला आउट ऑफ असेल तर इंग्लिशला जवळपासच असतो. काही वेळेला इंग्लिशलाही मला सरळ सेवेला आउट ऑफ आहे. इव्हन कंबाईनचं जर सांगायचं तर मागच्या कंबाईन मेन्सला मला इंग्लिशचे 50 पैकी 46 क्वेश्चन माझे बरोबर होते. ओके, त्यामुळेच मी ते PSIच्या ग्राउंडला वगैरे क्वालिफाय झालो होतो. त्यानंतर आहे मराठी. आता मराठीचं असं सांगेन की आपली बोलीभाषा मराठी असते, त्यामुळे मराठीमध्ये पण चांगला स्कोर आलाच पाहिजे. काही काही व्होकॅबलरीचा पार्ट सोडला तर बाकी मराठीही सोपं असतं, म्हणजे मराठीमध्ये पैकीच्या पैकी मार्क येऊ शकतात. आता बघा मी असं नाही म्हणणार की सगळेच पैकीच्या पैकी पाहिजे. तुमचा मोस्ट ऑफ द, माझ्या बाबतीत हे 2 विषय माझे स्ट्रॉंग होते, मराठीला पण असायचे पण थोडेसे कधी कधी कमी जायचे व्होकॅबलरीमुळं. तर माझं असं म्हणणं आहे की मॅथ्स, रिझनिंग आणि मराठी हे जे 2 आहेत हे मॅक्झिमम मुलांनी तर जास्त मार्क येऊ शकतात. तर तुम्ही तसं प्रयत्न केला पाहिजे की ॲटलिस्ट मॅथ्स, रिझनिंग आणि मराठी ह्या दोन्ही विषयामध्ये मला पैकीच्या पैकी किंवा एखादा गेला चुकून तर ठीक आहे, मार्क मिळालेच पाहिजेत, अशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे. तुम्ही जर पूर्वीचे पेपर बघितले झालेले तर ते बघून आयडिया येईल की एवढं अवघड नाही आहे. म्हणजे मॅथ्स, रिझनिंग आणि मराठीला तर मार्क मिळवणे जास्त अवघड नाही. इव्हन इंग्लिशला पण थोडा सिस्टमॅटिक अभ्यास केला असेल, ओके, ज्यांचं बेसिक कच्चं आहे त्यांनी योग्य पुस्तकं, योग्य नोट्स जर वापरल्या, तुमचं बेसिक व्यवस्थित झालं तर इंग्लिश हा पण असा विषय की तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवून देऊ शकतो. व्होकॅबलरीला पाठांतर सगळीकडेच आहे, म्हणजे ते मराठी असो नाही तर इंग्लिश असो, तुम्हाला ते पाठांतराला पर्याय नाही. राहिला आता विषय GSचा. GSमध्ये कसं आहे रे, भरपूर आहेत, म्हणजे जेवढे तुम्ही MPSCला 10-12 जे काय पुस्तकं वाचत असाल ती सर्वच्या सर्व पुस्तकं इथं आहेत. परंतु इथं काही जास्त आपल्याला लोड घ्यायचा नाही, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. जरी ते GSला 25 क्वेश्चन असते, सिलेबस खूप जरा व्हास्ट असला तरी त्यामध्ये काय आहे की तुमचा बेसिक जो अभ्यास आहे, जसं की पॉलिटी असेल, पॉलिटीचे प्रश्न खूप सोपे येतात. जर तुम्ही अगोदर अभ्यास केला असेल, जरी नवीन असेल तरी पॉलिटीचं एखादं कोणतंही बेसिक पुस्तक जे तुम्ही रेफर करता ते व्यवस्थित जर केलं ना तर पॉलिटी तुम्हाला पैकीच्या पैकी येऊ शकतो. अजून काय आहे की GSचा सगळ्यात महत्त्वाचा कॉम्पोनंट जो आहे सरळ सेवेमध्ये, तुम्ही जर पेपर बघितले असेल तर लक्षात येईल की करंटला खूप जास्त वेटेज असतं, म्हणजे त्या 25 पैकी करंटचं वेटेज बऱ्यापैकी चांगलं असतं. आणि करंट तुम्ही जे कंटिन्यू वाचत राहिला, आणि सरळ सेवेला तर असं आहे की 6 महिन्याच्या पाठीमागे शक्यतो करंट जात नाही, मॅक्झिमम 6 महिने सांगतोय, खूप वेळेला 2-3 महिन्यातच असतं. IBPSच्या बाबतीत ते खूप रिसेंट असतं, TCSला थोडंसं 6 महिन्यापर्यंत जाऊ शकतं. तर ते जर व्यवस्थित केलं तर GSचा पण तुमचा ॲव्हरेज स्कोर आला पाहिजे. किती ॲव्हरेज, एवढं जर झालं ना, मी जे सांगितलं तुम्हाला 90% प्रश्न बरोबर येऊ शकतात, ते आलं ना तुम्ही बिंदास राहायचं, तुमचं सिलेक्शन ऑलमोस्ट झालं असेल. खूपच कमी जागा असतील तर तुम्ही जवळपास तर गेलेला असणार आहे, ठीक आहे. आणि बघा जाहिराती कंटिन्यू येत राहणार आहेत, तर तुम्ही असं नाही की म्हणजे ह्याच जाहिरातीत माझं झालं पाहिजे. प्रयत्न करायचे 100% आपण प्रयत्न केलेच पाहिजेत, परंतु होईलच असं नाही. तर येणारे जेवढे जाहिरात असतील तिथं फॉर्म भरत राहिलं पाहिजे. तुम्ही एकच फॉर्म भरला आणि माझं झालं नाही असं म्हणून नाही चालणार. ज्या भरपूर जाहिराती आता येणार आहेत त्या सर्वांच्या, जिथं जिथं तुम्ही एलिजिबल आहे, जिथं जिथं तुम्हाला नंतर जॉब करायची इच्छा आहे त्या ठिकाणी तुम्ही अर्ज केले पाहिजेत. आता मी तर हे सांगितलं, माझं सांगितलं किंवा तुम्हाला जनरल कशी पाहिजे स्ट्रॅटेजी हे सांगितलं. आता खूप सारे मुलं नंतर असे खाली कमेंट्स वगैरे करतील की सर बुक लिस्ट सांगा, बुक लिस्ट सांगितली नाही. आता कसं राहतं, बुक लिस्ट मी ठराविक काही सजेस्ट करतो, परंतु ते असं नको सांगाय ठराविक पब्लिकेशनचं पुस्तक सांगितलं. आता मराठीसाठी जर सांगायचं तर आपल्याला एकच आहे बघा सर्वांसाठी, मी तर म्हणेन की मराठीला तुम्ही मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आहे, तेच ऑलरेडी वापरत असणार आहेत आणि वापरलंच पाहिजे. एकच पुस्तक आहे ऑल इन वन मराठीसाठी, मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आहे. जरी वाचलं नसेल तर वाचून घ्या, खूप छान पुस्तक आहे. त्याच्या बाहेरचा प्रश्न मराठीचा जातच नाही, मी तर म्हणतो. व्यवस्थित बघायचं, छोटं पुस्तक आहे, जास्त पण मोठं नाही. एकदा वाचलं, नेक्स्ट टाईम वाचताना अंडरलाईन केलं आणि तेच रिव्हिजन करत राहायचं. त्यांचंच ह्याचं पण आहे, म्हणजे जे शब्दसंग्रहाचं पुस्तक त्याच्याबरोबरच येतं.
तेच फॉलो करायचं, जास्त काय बघायचं नाही. जास्त वाटलं तर लयतले पाठीमागचे प्रश्नपत्रिका म्हणजे MPSC असो नाहीतर TCS हायवेच्या सरळ सेवा असो. मराठीचा विषय मिटला. आता इंग्लिशचं कसं ऑब्जेक्टिव्ह आहे की तुम्ही आत्तापर्यंत स्पेसिफिक असं बुक तर मी सजेस्ट नाही करणार आत्तापर्यंत. आता मी पण कारण काही काही पुस्तकं बघून नोट्स काढल्या होत्या छोट्या मोठ्या, PYQ बघूनच्या नोट्स झाल्या होत्या. ज्या गोष्टी मला येत नाहीत त्याच फक्त लिहून घेऊन त्याच रिवाईज करायचं. तर तुम्ही पण आत्तापर्यंत ज्या काही पुस्तकं वापरले असतील किंवा नोट्स असतील त्यांच्याच ज्या नोट्स केलेल्या नसतील तरी तेच पुस्तक तुम्ही कंटिन्यू वापरलं पाहिजे. जे काय तुम्ही, कारण कसं आहे की प्रत्येकाचा वेगवेगळं आता स्पेसिफिक राहतं, बॅकग्राऊंड वेगळं राहतं, कोणाचं इंग्लिश राहतं. जसं की मी इंजिनिअरिंग केलेलं आहे, मी काही वर्ष म्हणजे 2-3 वर्ष तर इंग्लिश बोलतो. तुम्ही जॉबसाठी साऊथ इंडियामध्ये होतो तर ते थोडासा कॉन्फिडन्स असतो इंग्लिशचा. तर तुम्हाला जे नसेल ना तरी काय व्हायचं नाही, टेन्शन नाही घ्यायचं. तुमचं जे काय जिथून चालू केले तुम्ही इंग्लिश, जे नोट्स तुम्हाला छान वाटते ती नोट्स फॉलो करायची, ते व्यवस्थित अंडरलाईन करायची आणि रिव्हिजन करायची. बघा अंडरलाईन करताना तर 10%चा रूल लक्षात ठेवायचा. कोणत्याही नोट्स बनवताना 100 पानाच्या नोट्स बनवायच्या ना तर 10 ते 15 पानात झाल्या पाहिजेत. सेम सगळ्या सब्जेक्टसाठी हेच ॲप्लिकेबल करायचं. कारण कसं आहे, आपण आता काय काय असे मित्र आहेत आमचे की ते हायलायटर घ्यायचं आणि अख्खं पुस्तक रंगवत बसायचं. म्हणजे कधी कधी प्रश्न पडतो की मग ते मे बी हायलाईट केलेलं कदाचित तो वाचणार नसेल. तर तसं न करता आपल्या नोट्स पण एकदम प्रिसाईज झाल्या पाहिजेत, तरच आपली रिव्हिजन होऊ शकते. रिव्हिजन झाली तरच कॉन्फिडन्स वाढतो. कारण पेपरला जाताना जर वाचूनच झालं नाही तर ते नेहमी आपल्या मनामध्ये गिल्ट राहते की माझं रिव्हिजन झालेलं नाही. त्यासाठी एकदम व्यवस्थित नोट्स काढा, ज्या तुम्ही फॉलो करता त्याच करा. मॅथ्स रिझनिंगला पण कोणतेही खूप चांगले रिसोर्स अवेलेबल आहेत. यूट्यूबला व्हिडिओ अवेलेबल आहेत मॅथ्स रिझनिंगचे. आता मी तर खूप कॉलेजला असतानाच RS अग्रवालचं जे पुस्तक आहे ते व्यवस्थित केलं होतं, त्याच्या नोट्स वगैरे बनवून ठेवलेला. म्हणजे तुम्हाला विश्वास नाही बसणार की तेव्हाची मॅडम वही आहे अजून, म्हणजे जे काही लिहिलं होतं मी तेव्हा तीच वही माझ्याकडे आहे. मी कधी कधी तीच रिवाईज करतो, म्हणजे मे बी अराउंड 8 to 10 years बॅक. आणि GSला पुन्हा एकदा की खूप सारे सब्जेक्ट आहेत परंतु करंट तुमचं रेग्युलर चालू राहिले पाहिजे. जो मेजर चंक आहे GSमधला, जो इम्पॉर्टंट किंवा जास्तीत जास्त वेटेज असणारा जो एरिया माझ्या मते तो करंट आहे आणि तो डिसाइडिंग पण आहे. तर त्या कंटिन्यू तुम्ही जे करंट अफेअर आहे त्याचे जे बुक्स असतील, मॅगझिन असतील ते कंटिन्यू वाचत राहा. आणि बाकी सब्जेक्ट जिथून तुम्ही केलेत त्याच तुमच्या नोट्स परत 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 रिवाईज करत राहा. पॉलिटीसारखा विषय मार्क गेले नाही पाहिजेत. इतिहास भूगोल असेल, बेसिक कन्सेप्ट चांगल्या पाहिजेत. इतिहासाचा एकदम कॉर्नरचा प्रश्न आला, काहीतरी कोपऱ्यातलं एवढं एवढं इयर विचारलं, काहीतरी एकदम असं जे वाचलं नाही असं नाव विचारलं, टेन्शन घ्यायचं नाही. जास्तीत जास्त मुलांना ते येत नाही, ते डिसाइडिंग पण नसतं. परंतु बाकी जे एरियात सोपे आहेत त्यामध्ये आपले मार्क गेले नाही पाहिजेत. ठीक आहे, चला आता कसं हे सांगितलं सगळं मी. आता मुलं म्हणतील हे काय आता ह्यात काही नवीन नाही आहे, म्हणजे तुम्ही सिलेक्शन झालं वगैरे असे 100 व्हिडिओ आहेत. खूप सारे सिलेक्शन झालेल्या मुलांनीच अशी स्ट्रॅटेजी सांगितली, बुक लिस्ट सांगितली. ओके, हे करून पण म्हणजे आम्ही खूप सारे व्हिडिओ बघितलेत, खूप सारी बुक लिस्ट बघितली, वाचली, तरी पण आमचा रिझल्ट आला नाही. म्हणजे काही काही मुलांचं तर असं झालं की पंचवार्षिक योजना झालेत, सरकारनं तर पंचवार्षिक योजना पण बंद केल्या, परंतु इकडं पंचवार्षिक होऊन पण रिझल्ट आलेला नाही आहे. तर अजून काही गोष्टी आहेत का की, तर माझा जो अनुभव होता किंवा मला जे वाटलं की बाबा नाही हे बुक लिस्ट झालं, सिलेबस झालं किंवा काही क्लास केले मुलांनी, सर कोणाकोणाच्या नोट्स वापरल्या, तरी पण रिझल्ट येत नाही. का माहिती आहे का, आपण असं एक वेड्यासारखं धावत असतो, म्हणजे विदाउट डायरेक्शन लेस जे म्हणतो की फक्त एवढं एवढं करायचं आणि चालत राहायचं. आपलं स्वची ओळख नसते की आपल्या काही गोष्टी चुकतात. जसं की सांगायचं म्हटलं पुढे तर बघा, आता हे खूप लोकांची अशी स्टोरी असेल की बरीच वर्ष झालेत पुण्यामध्ये अभ्यासाला पेठेत आला किंवा कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही जिथं अभ्यास करता की बरीच वर्ष झालेत, भरपूर क्लास केले, भरपूर नोट्स वापरल्या, काही लोकांनी म्हणतील लायब्ररी बदलली. इव्हन आता माहिती की रिसेंटली MPSCने तर सिलेबस पण बदलला आहे. म्हणजे जुने लोक आहेत त्यांचं अजून सिलेक्शन झालेलं नाही आहे. तर त्यांच्यासाठी मला आता 3-4 एक महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते फक्त सांगायचेत. त्यामध्ये जर तुम्हाला वाटलं की नाही आपल्या कामाचं काहीतरी आहे तर नक्कीच त्यातून तुम्ही बोध घ्यावा आणि पुढे जावा. चला, आपला पहिला जो मला पॉईंट सांगायचा की न्यूनगंड. न्यूनगंड, आता हा शब्द मराठीमध्ये 100% सर्वांनी वाचला असेल. न्यूनगंड काय असतं, म्हणजे हा जर वाचला नसला तर कमीपणाची भावना, म्हणजे स्वतःला कमी लेखणं. तर हे का सांगतोय मी, तर बघा आता काही काही लोकांचं असं असतं की बॅकग्राऊंड खूप साधं असतं. साधंपेक्षा असं म्हण की मी पण एकदम छोट्या खेडेगावातून आलेलो आहे. तर जेव्हा तुम्ही नवीन ठिकाणी नवीन शहरात येता, परिस्थिती घरची जेमतेम असते आपल्या सर्वांचीच, जशी माझीही होती. तर आल्यानंतर कसं राहतं की आपल्याकडं समजा तुम्ही आला लायब्ररीमध्ये, तुमच्या शेजारी दुसरा जो मुलगा बसलेला असेल त्याच्याकडं iPhone असतो, लॅपटॉप असतो किंवा अजून काही काही गोष्टी असतात, चांगले कपडे असतात, रेसिंग बाईक असते, बरोबर. अशी मुलं तुम्हाला आता पेठेत बघायला भेटतात. एवढंच पाहिजे असं काही नाही, बरोबर.
तर ते बघून आपल्याला असं थोडंसं हे होतं की नाही माझ्याकडे ह्या गोष्टी नाहीत. तर त्यावेळेलाच ना थोडंसं आपलं मानसिक म्हणतो ना आपण खच्चीकरण व्हायला चालू होतं. का होतं? कारण आपण आलोय कशासाठी, आपण करतोय काय हे आपल्या लक्षात येत नाही. आपण आलोय अभ्यासासाठी, बरोबर. आपल्या गोष्टी आपल्या पाठीमागं काय आहे, आपलं म्हणजे बॅकग्राऊंड काय आहे, खूप गरीब आहे श्रीमंत आहे, याचा या क्षेत्राशी काही संबंध नाही बघा. कारण तुम्ही इथं आला, तुम्ही बघितलं नाही माझा मित्र असा असा आहे, त्याच्याकडे गाडी आहे, हा फोन आहे, माझ्याकडे नाही आहे, त्याकडे खूप चांगले कपडे आहेत, मी तर ते एकच शर्ट पॅन्ट आहे तेच रोज मी घालून येतोय. हे बघून बघून ना, हे सर्वांच्या बाबतीत नाही बरं का, काही मुलांना सांगतोय मी की न्यूनगंडाची सुरुवात कुठून होते. तर तो एक भाग हा असा आहे की बघून आपल्याला वाटतं नाही यार आपल्याकडे हे नाही, म्हणजे ते थोडंसं कुठे ना कुठं सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या गोष्टी बसलेल्या असतात. थोडंसं आपल्याला इन्फेरियर फील होतं, इन्फेरियरची फिलिंग म्हणतो आपण बघा. त्यामुळं आता ह्याचं अजून एक सांगायचं तर स्कूल ड्रेस जो असतो बघा, शाळेमध्ये सर्वांना ड्रेस कोड ठेवलेला असतो. त्यातलं एक कारण हेच आहे की कोणीही काही वेगवेगळे कपडे घालून आलं तर मे बी मुलांच्यामध्ये तो इन्फेरिटी कॉम्प्लेक्स तयार होऊ शकतो. तर एक न्यूनगंडचा एक बाजू ती झाली. दुसरी असं असतं की आत्तापर्यंत आपल्याला यशच मिळालं नसतं. म्हणजे समजा कसं तरी जेमतेम 10वी पास झाले असेल तर त्यावेळेला कसं असतं, आपले मित्र असतील किंवा आपले पाहुणे रावळे असतील, हे सगळे टोमणे मारत असतात की बाबा हा काय पास करणार आहे, म्हणजे हा काय पोलीस होणार आहे, हा काय बाबा राज्यसेवेतून क्लास 1 होणार आहे, हा काय UPSC होणार आहे, बरोबर. 10वीला तर किती 30% आहे त्याला मार्क, म्हणजे 30% तर नाही होऊन पास होऊ शकत नाही कोणी, एक्झाम्पल सांगायचं तर. ओके, तर ह्या गोष्टीनं काय होतं, तुमच्या आत्ता नाही पूर्वीपासून या गोष्टी साचत आलेल्या असतात. मग त्यावेळेला तो आपला कॉन्फिडन्सच कधी मोठा होऊ शकत नाही की मी हे करू शकतो. हा कॉन्फिडन्सच कधी आपल्या त्या लेवलला जाऊ शकत नाही. आणि अशा परिस्थितीत जर येऊन तुम्ही असं नुसतं हे पुढे चालत राहिला तर यश मिळवणं अवघड आहे. म्हणजे परीक्षेला जातानाच जर तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असेल की नाही बाबा आपल्याला कसं तरी एवढेच मार्क पडायचे आहेत, मी तर पास होऊ शकतो का नाही, ह्याच्यात खूप मोठा डाऊट असेल, तर खरंच सांगतो तुमचा कितीही चांगला अभ्यास असू द्या, तुम्हाला ते पास होणं अवघड असतं. कारण तुमच्या मनाची तयारीच नसते पास व्हायची. मनाला ते पटतच नाही की आपण पास होऊ शकतो. हा न्यूनगंड आहे, हा बाजूला झाला पाहिजे. जसं बघा आता हे तुम्ही पिक्चर बघितला असेल, तुमसे ना हो पाएगा, हा फेमस डायलॉग आहे, तुम्ही ऐकला असेल. सेम आपल्या बाबतीत हे झालेलं असतं. कोणीतरी आपले असे पाहुणे रावळे असतातच, कधी कधी आपले रूममेटच असतात, मित्र असतात. एखादी फिल्म गेली तर म्हणणार अरे बाबा नाही, किंवा एखाद्या परीक्षेमध्ये कमी मार्क आले, जसं की आमच्या एका मित्राला खूप कमी मार्क आलते, म्हणजे सेम लाईक 2 डिजिट पण 100पैकी समजा 20च्या आसपास आले, तर आपण ते 4 वर्ष ते त्याला टोमणे मारत असतो. तर अशामुळे काय होतं की कुठे ना कुठे त्याचा कॉन्फिडन्स कमी होत असतो. तर मला सांगायचं की ठीक आहे न्यूनगंड बाबा आहे, काय करायचं. तर एक गोष्ट लक्षात घ्यायची स्वतःला. आता असं नाही की लक्षात आलं की मी सांगितलं मी तुमचा न्यूनगंड बाजूला होईल, किंवा तुम्हाला ऑलरेडी समजलं असेल तरी बाजूला होईल. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जे असे टोमणे मारणारे लोक आहेत, तुमचे कोणी मित्र असतील, पाहुणे रावळे असतील, कोणीही असेल, तर हे लोक आहेत ना, ते लोक कधी पास झालेत का याचा विचार करा तुम्ही. त्या लोकांनी कधी समजा पाहुणे रावळे त्यांनी कधी या परीक्षा दिल्यात का, किंवा त्या परीक्षेबद्दल त्यांना माहीत आहे का. तर हे त्यांना काही माहीत नसतं. किंवा मी तुम्हाला एवढं पण सांगतो, जो मित्र म्हणतो ना तो किती वेळा पास झाला हे बघायचं. फायनल सिलेक्शन सांगतोय, प्रिलिम होत असेल कदाचित काही लोकांची, झालेले नसतात. आणि जे लोक झालेत ना, ते सांगतो मी, जे लोक झाले ते तुम्हाला कधीच असं चुकीचा किंवा वाईट सल्ला देणार नाहीत. ते म्हणतील नाही नाही असं नाही, असं कर तू 100% पास होशील. हाच फरक असतो कोणामध्ये, सिलेक्शन झालेले किंवा सिलेक्शन नाही झालेले यामध्ये. किंवा जे चांगले वाईट आपण जे म्हणतो की आपले जे सर्कल आहे, आपला मित्रपरिवार आहे, तो नेहमी चांगला पाहिजे. कारण आपण ॲव्हरेज असतो. आपले जे 5 मित्र आहेत जवळचे, त्यांच्या ॲव्हरेज आपण असतो. त्यांच्या ज्या क्वालिटीज आहेत त्यासारखंच आपण घडतो. त्यामुळे ते निवडताना खूप विचारपूर्वक निवडलं पाहिजे, ॲटलिस्ट या क्षेत्रामध्ये आल्यानंतर तरी. कारण इथला टाईम खूप खूप महत्त्वाचा आहे. तुमचा एक एक दिवस महत्त्वाचा इथे येणारा. तर एक आता हे मी पिक्चरमधलं सांगितलं बघा. आता पिक्चरचं एक्झाम्पल दिलंच, असं नाही की रोज म्हणजे पिक्चर बघायला पाहिजेत. काही काही पिक्चर खूप छान आहेत, खूप चांगल्या स्टोरीवर. ते ट्रू स्टोरी, हा पण माझा खूप फेवरेट पिक्चर आहे, म्हणून मी इथं कोट केला आहे तो, की पर्स्यूट ऑफ हॅपीनेस नावाचा मूवी आहे, ट्रू स्टोरीवरती आहे. त्यामध्ये एक डायलॉग हा खूप आवडला आहे मला, की हे कोणी सांगेल, म्हणजे तो विल स्मिथ त्याच्या मुलाला म्हणतो की तुला जर जे काही करायचं असेल ना जगात, तुला काही वाटेल तू ते केलं पाहिजेत. म्हणजे लोक तुला म्हणतील हे नाही बाबा तू नाही करू शकत, तुझी परिस्थिती नाही, तुझं टॅलेंट नाही, तू आतापर्यंत कधीच बाबा कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकला नाहीस. तर तू एक गोष्ट लक्षात ठेव की उद्या लोकांचं जाऊ दे, मी जरी सांगितलं, म्हणजे विल स्मिथ त्याच्या मुलाला म्हणतो बरं का, मी जरी सांगितलं की बाबा तू हे करायचं नाही, तू करू शकत नाहीस, तरी पण लक्षात घेऊ, तुला जर एखादं स्वप्न आहे तर तू ते फॉलो केलं पाहिजेस, तू ते केलंच पाहिजेस. कारण मी जरी सांगितलं कोणी सांगितलं ते लोकांना स्वतः जमलेलं नसतं, म्हणून ते लोक तुला सांगतात की नाही नाही तुझ्याकडून हे होणार नाही. पण मुला तू हे लक्षात ठेव की तुझं स्वप्न आहे, तुला त्याच्या पाठीमागे धावायचं आहे, तुला ते करायचं आहे.
अजून एक एक्झाम्पल द्यायचं बघा, एक्झाम्पल खूप सारे देता येतात, ठराविक मला जे आवडले ते मी क्वेट करतो. आपण आपल्या महाराजांच्यावरती पिक्चर आला होता, पिक्चर बघितला असेल सर्वांनी. ओके, तर पिक्चर बघितल्यानंतर शेवटी बाहेर येताना बघा खूप साऱ्या लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले असतात की आपल्या शूरवीर महाराजांना बघा किती छळलं गेलं, ओके, किती यातना झाल्या. शेवटी येताना सगळ्यांची मेंटॅलिटी एकदम असे स्तब्ध झालेले असतात. परंतु आपण त्यातून बोध काय घेतला का? म्हणजे त्यांना एवढ्या यातना झाल्या शेवटी, परंतु त्यांचं मन थोडं कणभर तरी हल्लं होतं का? त्यांना जे काय त्यांनी निश्चय केला होता तो अजिबात ढळला नाही. म्हणजे काय लेवलचे हे असतात लोक बघा. म्हणजे असे लोक आपल्या म्हणजे आपल्या कहाणीमध्ये आहेत, आपले पूर्वज आहेत, त्यांच्याकडून आपण त्यांच्यासारखं तर होऊ शकत नाही, काही पर्सेंट तरी घेऊ शकतो. त्यामध्ये त्यांनी सांगितले बघा, मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पर हे धिक्कार. ॲटलिस्ट पहिली जरी गोष्ट आहे की मनामध्ये जिंकला तरच तुम्ही जिंकला. म्हणजे जे काही युद्ध आहेत, जे काही परीक्षा आहेत, त्या पहिल्या मनामध्ये जिंकल्या पाहिजेत. मी होऊ शकतो, मी होणार, हा जो कॉन्फिडन्स आहे तो आधीच आला पाहिजे. तरच आपण पुढे जाऊन ती लढाई असेल, ती परीक्षा असेल तर ती पास होऊ शकतो. आता हे सांगायचं कारण काय, हे एक्झाम्पल मी का देतोय, कारण हे सर्वांच्या माहितीचे आहेत. आपण फक्त बोध कथा वाचतो, त्यातून काही बोध घेत नाही. ओके, तर तो घेतला पाहिजे काही काही ठिकाणी. असं नाही की प्रत्येक गोष्टीच हे असतात, प्रत्येक गोष्टीच फॉलो केल्या पाहिजेत. पण ज्या गोष्टी कामाच्या आहेत त्यातून थोड्या थोड्या गोष्टी आपण शिकत गेलो पाहिजे. बघा आता न्यूनगंड आणि कॉन्फिडन्स, आता एक्झाम्पल एकदम फेमस एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. तुम्ही करंटमध्ये मायकेल फेल्प्स नावाच्या व्यक्तीचा कुठे ना कुठे उल्लेख वाचला असेल. ऑल टाईम ग्रेटेस्ट, म्हणजे ऑलिम्पियन म्हणतात त्याला, जे काय ऑलिम्पिकची स्पर्धा होती, ऑल टाईम ग्रेटेस्ट म्हणून त्याचा उल्लेख होतो. का माहिती का? त्या एका माणसाला 23 फक्त गोल्ड सांगतो, बाकी तर जाऊ द्या, 23 गोल्ड मेडल आहेत. किती? 23 गोल्ड. ऑल टाईम ग्रेटेस्ट म्हणतात त्याला. तर त्याची एक स्टोरी की 2008 साली हा जोसेफ नावाचा मुलगा त्याला भेटला होता. 2008 साली हा मुलगा त्याला भेटला. ओके, एक जस्ट म्हणजे आपल्यासारखं, आपलं जसं तेंडुलकर, कोहली वगैरे फेवरेट असतात, तसं तो त्याचा एकदम फॅन होता. तो त्याला भेटला. ओके, त्याला त्या क्षेत्रात करिअर करायचं होतं. तर त्या मुलानं 2016 साली ऑलिम्पिकमध्ये मायकेल फेल्प्सला हरवलेलं आहे. ओके, मायकेल फेल्प्सला हरवलेलं आहे. म्हणजे मला सांगा, तुम्ही उद्या तेंडुलकरला भेटला, विराट कोहलीला भेटला, तुम्ही भेटल्यानंतर तुम्हाला असं कणभर जरी वाटतं का रे की नाही, जर तुम्ही क्रिकेट खेळत असाल किंवा तुम्ही त्या वयामध्ये आहे की तुम्ही त्या क्षेत्रामध्ये आहे, तुम्हाला कणभर तरी वाटतं का रे मी याचं रेकॉर्ड मोडू शकतो, मी सचिन तेंडुलकरचं रेकॉर्ड मोडू शकतो, मी विराट कोहलीचं रेकॉर्ड मोडू शकतो, हा विचार जरी येतो का? किंवा तुम्हाला कोणी म्हटलं, दुसरा कोणी जरी म्हटलं तर तुम्ही त्याला वेडात काढाल. हे क्रिकेटचं एक्झाम्पल जाऊ द्या, हे स्पोर्ट्सचं जाऊ द्या, परीक्षेमध्ये सांगतो, तुम्हाला कोणी एखादी टॉपर व्यक्ती भेटले, MPSCमध्ये फर्स्ट आलेला, भेटल्यानंतर तुम्हाला तो कॉन्फिडन्स आला पाहिजे, नाही यांना एवढे पडलेत ना, मी त्यांच्यापेक्षा जास्त मार्क पाडू शकतो. तो वाटलं पाहिजे का? कारण ती कष्ट करायची तुमची तयारी असेल, तो तुमचा कॉन्फिडन्स असेल, तर तुम्ही ते 100% करू शकता. कोणतीही परीक्षा असो, UPSC असो, और सरळ सेवा असो, हा कॉन्फिडन्स तुमच्याकडे असला पाहिजे. तो कॉन्फिडन्स कधी येतो? तुम्ही जर रेग्युलर अभ्यास करत असेल तर, तुमची जर तयारी असेल, सगळ्या गोष्टी साईडला ठेवून मी रोज ठराविक वेळेत जाऊन लायब्ररीत बसून एवढा एवढा अभ्यास करणार आहे. बॅकग्राऊंड काही असू द्या, तुम्ही 10वीपर्यंत कुठेही काय असेल, काय पराक्रम केलेत, किती मार्क आलेत, त्याचा डझंट मॅटर. आत्ता करायचं आहे ना, तर करायचं आहे, मी एवढं एवढं करणार आणि मी पास होणार. ओके, हा कॉन्फिडन्स असला पाहिजे. हे खूप छान एक्झाम्पल आहे त्याचं. आता पहिलं न्यूनगंडचं एक झालं, ठीक आहे. काही लोक म्हणतील ठीक आहे, काही लोकांना न्यूनगंड नसेलही, तरी पण बाबा हा असे काही म्हणजे त्यांचे चुकीचे मित्रच नाहीत किंवा कोणी पाहुणे रावळे नाहीत की जे असे म्हणतात. ओके, तरी पण अजून काही गोष्टी आहेत महत्त्वाच्या. न्यूनगंड ज्या लोकांसाठी ॲप्लिकेबल आहे त्यांनी त्यावर नक्कीच विचार करून इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. पुढची महत्त्वाची बाब आहे नियोजन. म्हणजे अभ्यासाबाबतीत असेल किंवा मी तर म्हणतो रोजच्या जीवनात पण नियोजन खूप महत्त्वाचं आहे. अभ्यासाबाबतीत सांगायचं तर नियोजनचं कसं आहे की आपण पुस्तक घेतो, ठीक आहे, आता पहिल्या न्यूनगंड नाही, काय नाही, लायब्ररीत जातो, सकाळी एक पुस्तक घेतो आणि असं महिनाभर तेच वाचत राहतो. आपल्या कधीच लक्षात येत नाही की परीक्षा आली, कुठेतरी 15 दिवसा एका महिन्यावर परीक्षा आली आणि आपलं एकच सब्जेक्ट वाचून झाला आहे. इतिहासाच्या बाबतीत खूप साऱ्या मुलांचं होतं, जे पॉलिटी करतात. लक्ष्मीकांतचं पुस्तक माहीत असेल तुम्हाला, ते पुस्तक घेतो आपण आणि खूप मोठं पुस्तक आहे, वाचायचं जर चालू केलं नवीन तर एक महिनाभर तेच चालू असतं मग रोज रोज रोज. तर का होतं हे की बाकी सगळे विषय साईडला राहून जातात. आपण व्यवस्थित प्लॅनिंग नाही करत आहे, आपण सिलेबस व्यवस्थित बघत नाही आणि किती सब्जेक्ट आहेत त्यांना कसा टाईम डिवाईड केला पाहिजे हे बघत नाही. प्लॅनिंगचं अजून एक महत्त्व सांगायचं बघा, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, मी वाचली होती कुठेतरी, लाईफ इज हार्ड बाय द यार्ड, बाय द इंच इट इज सेंच. तुम्ही वाचली असेल का नाही माहीत नाही, मी वाचली होती एका ठिकाणी, तर लिहून ठेवली होती मी. हे 4-5 वर्षापूर्वी कुठेतरी माझ्या वहीमध्ये लिहून ठेवली होती मी. लाईफ इज हार्ड बाय द यार्ड, बाय द इंच इट इज सेंच. म्हणजे बघा, यार्डमध्ये मोजायचं म्हणलं तर आयुष्य खूप कठीण वाटेल,
ओके, परंतु जर तुम्ही त्याचे छोटे छोटे भाग केले, जर तुम्ही त्याचे इंचामध्ये भाग केले, म्हणजे यार्डमध्ये माहिती आहे आपल्याला, मीटरमध्ये येईल काहीतरी 90 मीटर वगैरे, इंचमध्ये सेंटीमीटरमध्ये असते, तर खूप छोटं आहे. म्हणजे तुम्ही जर आयुष्य यार्डमध्ये मोजायचं म्हटलं तर तुम्हाला खूप अवघड वाटेल, परंतु तेच तुम्ही ते छोटे 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 डिव्हिजन केल्या, छोटे छोटे भाग केले तर खूप सोपं आहे आयुष्य. आपल्या अभ्यासाचे तसंच आहे की तुम्हाला मी जर म्हटले हे 10-12 ग्रंथ आहेत, हे 10-12 पुस्तकं आहेत वेगळ्या विषयाची, हे तुला आलेल्या जो मुलगा आज नवीन आलाय अभ्यासाला त्याला म्हटलं हे 12 पुस्तकं दिली हे पाठ कर, ठीक आहे, त्याला खूप बर्डन येईल. तो 2-3 दिवस प्रयत्न करेल, आठवडा करेल, यातले 15-20 दिवस करेल आणि नंतर तो सोडून देईल प्रयत्न, किंवा काहीतरी एखादंच पुस्तक घेऊन तो चालत राहील. परंतु मी जर त्याला हे म्हणण्याऐवजी, याच्याऐवजी मी जर त्याला म्हटलं नाही की तू एक 20 पानं दिली आणि हे रोज करायची, म्हणजे 20 पानामध्ये हा सिलेबस मी डिवाईड करून दिला आणि त्याला म्हटलं नाही हे तुला दिवसामध्ये फक्त 20 पानं करायची, तर लक्षात येईल हे तर खूप सोपं आहे. आणि तुम्ही जर हे कंटिन्यू 6 महिने, 1 वर्ष 20-20 पानं जा सिलेबस आहे किंवा 20-20 पानं जे आहे तिचं डिव्हिजन केलेलं आपण तीच वाचत राहिला, आज 20 पानं, उद्या 20 पानं, ठराविक फ्रिक्वेन्सी, नंतर रिव्हिजन, असं करत राहिला तर तुमच्या लक्षात पण येणार नाही की आपला सिलेबस कधी पूर्ण झाला. ओके, त्यासाठी हे नियोजन महत्त्वाचं आहे आपल्याला. मग नियोजन करताना तुमची जी परीक्षा करताय त्याचा सिलेबस बघणे, त्याची एक स्पेसिफिक स्टँडर्ड बुक लिस्ट बनवणे आणि त्यानुसार परत एकदा एक्झामचे जो डेट आहे त्याच्यापूर्वीचे ठराविक काही महिने आहेत ते व्यवस्थित प्लॅन करून तुम्ही अशा प्रकारे वाचत गेला पाहिजे, म्हणजे तुमचा सर्व सिलेबस कव्हर होईल. बघा चला, आता नेक्स्ट आपलं न्यूनगंडाबद्दल सांगितलं मी, प्लॅनिंगबद्दल सांगितलं. पुढचा जो महत्त्वाचा आहे नियमितता, कंटिन्युटी, सातत्य. नियमितता, आता हे का महत्त्वाचं? नियमितता, चला आता मी काय बोलण्याच्या अगोदर परत एकदा एक्झाम्पल देतो. मी तुम्हाला ऑलरेडीच त्याचा रेफरन्स दिला होता पाठीमागं, की मायकेल फेल्प्स, अगेन ऑल टाईम ग्रेटेस्ट ऑलिम्पियन मायकेल फेल्प्स, ह्या व्यक्तीचं आपण वाचलं बघितल्यावर लय भारी वाटतं. म्हणजे सचिन तेंडुलकरने एवढी शतक केली, विराट कोहलीने एवढे केले, आपल्याला खूप भारी वाटलं, कसला भारी माणूस आहे. ओके, मायकेल फेल्प्स सेम स्टोरी की 23 गोल्ड, खूप, म्हणजे आपण विचार याच्यासारखं कोणीच होऊ शकत नाही असा विचार येतो लगेच. परंतु आपण त्याच गोष्टी फक्त बघतो, बॅकग्राऊंडला कधीच आपण गेलेलो नसतो. की मायकेल फेल्प्स आहे ना, तो ऑलिम्पिकच्या पूर्वी तुम्हाला सांगतो, ऑलिम्पिकच्या पूर्वी 5 वर्ष म्हणजे एक पण दिवस सुट्टी घेतली नव्हती. त्याने काय केलं, मागचे कंटिन्यू 5 वर्ष रोज सराव करायचा. आणि असं नाही की लायब्ररीत बसून शांतपणे AC मध्ये अभ्यास करायचा, पाण्यामध्ये जाऊन प्रॅक्टिस करायचा असतं, स्विमर आहे तो. तर कंटिन्यू 5 वर्ष एक पण दिवस सुट्टी न घेता त्याने प्रॅक्टिस केलं, तेव्हा जाऊन कुठेतरी हे भेटलेलं आहे, सगळे गोल्ड असतील किंवा एवढे जे काय मेडल्स असतील ते. तर मला एक सांगा, ह्या व्यक्तीने एवढे केले, आपल्याला तर तेवढी करायची पण गरज नाही. तुम्ही 6 महिने ते 1 वर्ष एकदम चांगला अभ्यास केला तर तुम्हाला 100% यश भेटणार आहे. आता मी फक्त एवढंच विचारतो की जे कोणी व्हिडिओ बघतात, की मागच्या असं कोण आहे बघणाऱ्यापैकी मागचे 1 वर्ष न थकता किंवा विदाऊट जास्त मोठा ब्रेक न घेता कंटिन्यू लायब्ररीमध्ये बसलाय, रोज ठराविक जो ठरलाय तुमचा तेवढा वेळ अभ्यास केला, असे किती लोक आहेत? आणि जे लोक असतील ना त्यांना 100% रिझल्ट भेटला असेल, किंवा ते एकदम जवळ तर गेले असतील, इंटरव्ह्यू वगैरे ह्या स्टेजला तर 100% गेले असतील ज्यांनी ही कंटिन्युटी फॉलो केली. ओके, आता अजून एक एक्झाम्पल द्यायचं तर बघा, आपला उसेन बोल्ट आहे. 9 सेकंदाची रेस असते फक्त 100 मीटर, 9 सेकंदामध्ये. त्याच्यासाठी 4-4 वर्ष प्रॅक्टिस करतात हे लोक. किती? 4-4 वर्ष करतात. आपल्याला तेवढं करायचंच नाही. आणि जे चुकून 4-5 वर्ष झालेत ना, त्यांचा कंटिन्युटी नाही आहे, अभ्यास नाही आहे व्यवस्थित, प्लॅनिंग नाही आहे. ज्या लोकांना पंचवार्षिक योजना झालेत नाही तर MPSCमध्ये UPSCमध्ये, त्यांच्याकडे ह्या गोष्टी नाही आहेत. त्यांच्याकडे त्यांनी काय केले, लक्ष दिलं नाही. मी तर म्हणतो इकडे ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, ह्याच्यावर जास्त काय बोलले जात नाही. तुम्हाला मग क्लासेसबद्दल सांगितलं जातं, पुस्तकाबद्दल सांगितलं जातं, बरोबर, परंतु ह्या गोष्टी जास्त कोण बोलत नाही. माझ्यामध्ये हे महत्त्वाचं आहे, तेवढंच महत्त्वाचं आहे. तर कसं होतं अजून आपलं बघा असतं, दिवाळी आली गेले घरी, दसरा आला गेला घरी, अजून काय रंगपंचमी आली, बेंदूर आला, काय म्हणजे तुम्हाला निमित्तच पाहिजे. आपल्या घरच्यांना कसं असतं, त्यांना इकडचे जास्त माहिती नसते. आता माझ्या आईवडील शेतीच करतात, जास्त काही शिकलेले नाहीत. मे बी मॅक्झिमम लोकांचे असे आहेत की म्हणजे माझ्या आईवडिलांनंतर माझी डिग्री कोणती झाली हे पण अजून व्यवस्थित सांगता येणार नाही. तर त्यांचं नाही, त्यांच्या क्षेत्रामध्ये ठीक आहे, ते त्यांचं व्यवस्थित चालू आहे, त्यांनी आपल्याला इथंपर्यंत आणून दिलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. तर आपले आईवडील पण कधी कधी फोन करून म्हणतात, चल आता एक सण आहे बाबा, ये दुसरं काय झालं की ह्या पाहुण्याचं लग्न आहे, ह्या आत्याच्या पोरीचं लग्न आहे, ह्या मामाचं ह्याचं लग्न आहे. ओके, हे चालूच राहणार आहे. तर आपण प्रत्येक वेळी जायचं का नाही हा आपला प्रश्न आहे. नाहीतर प्रत्येक सण आला ते तिकडचं, हे गावाकडचं झालं, रिलेटिव्हची बाजू एक झाली. दुसरं काही इथं जे आपले मित्र झाले असतात, मग मित्राच्या घरचं कोणाचं तर लग्न, मित्राच्या भावाचं, मित्राच्या बहिणीचं, ह्याचं लग्न, त्याचं लग्न, हे चालूच राहणार आहे. तर तुम्ही जर इकडे आला आहात तर माझ्या मते ह्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत. तर आमचा जर असा एक मित्र आहे की
मित्राच्या लग्नाला जाताना ह्याची खरेदी 4-4, 5-5 हजाराची व्हायची. म्हणजे मला प्रश्न पडायचा की नवरदेवापेक्षा हात जास्त अजून जातो का काय. तर असे पण आहे, तुमचे पण मित्र असे असणार आहेत. तर तुम्ही या गोष्टीकडे बघा, ह्या खूप साध्या गोष्टी आहेत. काही लोकांना वाटेल की नाही मग एवढं बोरिंग लाईफ जगायचं का. जास्त वेळ नाही करायचं, तुम्हाला एखादंच वर्ष अभ्यास करायचा आहे आणि यावर्षी तरी खूप साऱ्या जाहिराती येणार आहेत. एवढी गोष्ट एकदम कठोरपणे पाळा, तुम्हाला नक्की फायदा होईल. माझा एक मित्र होता, रूममेट होता पूर्वीचा, त्याने पहिल्याच अटेम्प्टमध्ये UPSC पास आहे तो. पण त्या वर्षी तो कधीच घरी गेला नाही. म्हणजे UPSC इंटरव्ह्यू देऊनच घरी गेला तो, जो आलता अभ्यासाला. समजा ते एक दीड वर्ष असेल, तो घरी न जाता UPSC इंटरव्ह्यू देऊनच गेला आणि तो रिझल्ट चालता नंतर फर्स्ट अटेम्प्ट UPSC क्लिअर केलं आहे लोकांनी. असं काही बघा, तुम्ही दिवाळीला नाही गेला, दसऱ्याला नाही गेला, कोणाच्या लग्नाला गेला, काही फरक पडत नाही. तुम्ही सिलेक्शन झाल्यावर सर्व लोक तुम्हाला मान सन्मान देणार आहेत. कोणी तुमच्याकडून, तुमचा मित्र असेल एखादा, दुखावला जाईल लग्नाला नाही गेला तर, परंतु सिलेक्शन झाल्यावर तोच तुम्हाला फोन करेल आणि तुम्ही जरी नंतर केला तरी तुम्हाला सर्व लोक चांगल्या म्हणजे आदरानंच बोलणार आहेत. तर ही गोष्ट छोटी गोष्ट आहे, पण माझ्यामध्ये पाळली पाहिजे, कारण टाईम खूप लिमिटेड आहे आपल्या सर्वांचा. आता अजून एक एक्झाम्पल द्यायचं, आता माझी छोटी मुलगी आहे, तिच्यात पुस्तकं, तिला वगैरे स्टोरी सांगताना मी बघितलं होतं आणि सांगा वाटलं तुम्हाला पण. आता जर लेक्चर घ्यायचं तर काय माहिती आहे का, हे सर्वांना स्टोरी माहिती आहे. म्हणजे तुम्ही स्वतः शाळेत असताना वाचली, तुमच्या घरी कोण छोटी मुलं असतील, तुम्ही पण त्यांना ही स्टोरी सांगत असाल. ससा आणि कासव. ससा आणि कासव सर्वांना ती स्टोरी माहिती आहे बरं का. बोधकथा, आपण बोधकथेतून काय बोधच घेत नाही, त्यामुळे आपली ही व्यथा झालेली असते की बोधकथा फक्त कथा म्हणून बघतो, त्यातून बोध काय घेतच नाही. ससा आणि कासवाची गोष्ट सर्वांना माहिती आहे. तर ससा एकदम चपळ असतो, हुशार असतो समजा. कासव एकदम डिगी 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 चालत राहतं, परंतु रेस कासव जिंकतं. का जिंकतं? कंटिन्युटी, नियमितता, कंटिन्यू, ते न थकता न थांबता विदाउट डिस्ट्रॅक्शन्स चालत राहतं, म्हणून ते जिंकतं. एवढा हे असतो, पण तो हारला जातो. ओके, चपळ असणारा जो ससा आहे तो हारला जातो. डिस्ट्रॅक्शन्स आता आलंच तर आपले सोशल मीडियावाले जे डिस्ट्रॅक्शन आहेत त्याच्यापासून तुम्ही दूर राहा. जे काही अनवॉन्टेड ॲप्स आहेत, वॉट एव्हर, इन्स्टा असेल, इवन यूट्यूब असेल, त्याकडे न गेलं बरं. माझं वैयक्तिक यूट्यूब अकाउंट बंद होतं आता, म्हणजे यूट्यूबच नव्हतं मोबाईलमध्ये माझं सिलेक्शन होईपर्यंत तरी. तर बाकीचे सोशल मीडिया त्याची गरज नाही आपल्याला, काहीच गरज नाही. मोबाईलचा एकदम कमीत कमी वापर करा, फक्त पुस्तक वाचूनही तुम्ही सिलेक्शन होऊ शकतो. ठीक आहे, चल पुढचा पॉईंट घेऊ आपण आता. बघा, आता 2-3 गोष्टी सांगितल्या. अजून मोस्ट निग्लेक्टेड जी गोष्ट आहे, शरीर. आपण आपल्या शरीराची काळजी घेत नाही. म्हणजे काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं की जिमच लावायला पाहिजे असं नाही. रोज जिथं कुठे तुम्ही राहता, रोज सकाळी उठल्यानंतर अर्धा तास तरी व्यायाम केला पाहिजे. व्यायाम मग तुम्ही कोणताही करा, सूर्यनमस्कार करा, अर्धा तास एक व्यायाम, 10-1 मिनटं मेडिटेशन, हे रोज केलं पाहिजे. अभ्यास जाऊ द्या, स्पर्धा परीक्षा जाऊ द्या, तुमचं शरीर खूप महत्त्वाचं आहे. उद्या तुम्ही सिलेक्शन झालं, अधिकारी झाला किंवा नाही झालं, दुसऱ्या क्षेत्रामध्ये जाऊन तुम्ही सक्सेस झाला, विदाऊट निरोगी शरीर याच्याशिवाय तुमचं काहीच होणार नाही. जर तुमचं काही दुखायला लागलं असेल, काय असेल, तर तुम्ही बघा, आता सेम, आता स्पर्धा परीक्षेतलं जर एक्झाम्पल सांगायचं, आजारी पडला, पाठीमागे ज्या सगळ्या गोष्टी सगळ्या शून्य झाल्या, तुमचा कॉन्फिडन्स लो होतो. बघा, तुम्ही आजारी पडल्यावर विचार करून बघा, कॉन्फिडन्स लो होतं, टेन्शन येतं, तुमची नियमितता नाही होणार, बरोबर, ते गेलं, प्लॅनिंग बिघडलं, म्हणजे ह्याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. इवन तुमचा जो कॉन्फिडन्स नव्हतो, न्यूनगंड जाऊ दे, जो कॉन्फिडन्स असतो ना, आपण ते आहे ना, साऊंड माइंड इन साऊंड बॉडी म्हणतोच ना आपण, की व्यवस्थित असेल शरीर तरच तुमचं पण माइंड पण फ्रेश राहतं. ओके, त्यासाठी याची काळजी घ्यायची. लय काय करायचं नाही, मी काय म्हणणार नाही जिमला वगैरे, ज्यांचं चालू आहे जिम त्यांनी चालू राहू द्या, काहीच प्रॉब्लेम नाही, चांगलीच आहे रोज व्यायाम केलेला. पण रूममध्ये सकाळी एक अर्धा तास तरी तुम्ही सूर्यनमस्कार वगैरे किंवा त्या प्रकारचा कोणताही व्यायाम केला तरी चालेल. 10-1 मिनटं मेडिटेशन पण करावं. अभ्यास करताय आठवडाभर, तर विकेंडला शनिवारी किंवा रविवारी काही वेळ ब्रेक घेऊन तुम्ही चालायला जाऊ शकता. ठीक आहे, आता लास्ट पॉईंट आहे, संपत आले आता, जास्त काय वेळ मी अजून सांगणार नाही आहे. तर याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं मला वाटतं की या सांगितलेल्या गोष्टीपैकी खूप साऱ्या गोष्टी खूप साऱ्या मुलांना माहीत असतील, तरी पण काय होतं आहे की तरी पण रिझल्ट येत नाही, बरीच वर्ष झाली. इवन आता ज्या काही गोष्टी मी सांगितल्या, ज्या लोकांना पटल्या असतील ठराविक, ते लोक लगेच अभ्यासाला लागतील. काही लोक लगेच उद्या सकाळी म्हणतो ना आपण 3 वाजता उठून थंड पाण्यानं आंघोळ करून लगेच लायब्ररीत जाऊन बसतील, परंतु हे किती लेतले आठवडाभर टिकेल. जे काय असं मोटिवेशनल व्हिडिओ बघून जे काय आपल्याला प्रेरणा येते ना, ही खूप टेम्पररी असते. ते तुम्हाला आतूनच यायला लागतात गोष्टी. फक्त आपण, माझी काम आहे तुम्हाला जाणीव करून देणं. कोणत्याही याचं काम तेच आहे की तुम्हाला जाणीव झाली पाहिजे. ते इम्प्लिमेंट कसं करायचं हे तुमचा भाग आहे. तो तुम्ही कंटिन्यू केलं तर 100% तुम्हाला यश भेटणार आहे. जर तुम्हाला हे कंटिन्यू होत नसेल तर तुम्हाला एका मेंटरची, कोणत्याही मेंटरची जर मदत झाली तर वेल अँड गुड. तर मेंटर म्हणजे कोण? आता मेंटर म्हणजे कोणीही होऊ शकतं. तुमचा घरातील मोठा भाऊ आहे ज्यानं अभ्यास केलेला आहे, किंवा जो कोणत्याही क्षेत्रातला असू द्या, जो व्यवस्थित सल्ला देतो,
तो तुमचा भाऊ तुमचा मेंटर होऊ शकतो. तुमचे जे वडील आहेत, ज्या अभ्यासात थोडी बहुत माहिती असेल ते तुमचे वडील तुमचे मेंटर होऊ शकतात. किंवा तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये असताना तुमचं सिलेक्शन झालेला कोणता चांगला मित्र तुमचा मेंटर होऊ शकतो. लायब्ररीमध्ये सिलेक्शन नाही झालं परंतु खूप चांगला अभ्यास आहे, इंटरव्ह्यू वगैरे स्टेजला गेलेला आहे आणि जो सकारात्मक आहे असा मित्र पण तुमचा मेंटर होऊ शकतो किंवा कोणते सरही मेंटर होऊ शकतात. ओके. आणि मेंटरचं कसं आहे, मेंटरचं काम ही खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला योग्य दिशा दाखवणं. दिशा दाखवायचं काय, तर अजून एक एक्झाम्पल बघू आपण की हा एक शेर्पा आहे. ओके. बघा हा जो शेर्पा आहे, कामिरिता नाव आहे त्याचं, कामिरिता. तुम्ही करंटमध्ये मे बी वाचलं असेल. हा शेर्पा आहे ना 31 वेळा माउंट एव्हरेस्ट चढला आहे. किती? 31 वेळा. एकदा चढणं पण खूप अवघड असतं. 31 वेळा गेलेला आहे. तर जर ह्याचं काम काय असतं रे शेर्पाचं, हा शेर्पा म्हणजे मेंटरचं एक्झाम्पल द्यायचं तर बेस्ट हा शेर्पा होऊ शकतो की एव्हरेस्ट चढायचं आहे कोणत्या नवीन माणसाला, पुढे बर्फ आहे, सर्व कोणत्या दिशेला जायचं, कुठे पाऊल टाकायचं हे पण माहीत नसतं. चुकून एक पाऊल पडला तरी कुठेतरी दरीत जाऊन पडायची शक्यता असते. ओके. आपल्या बाबतीतही म्हणजे अभ्यासाबाबतीतही आपलं असं होऊ शकतं. त्यावेळेला कोणी मेंटर असेल तर तुम्ही योग्य ट्रॅकवर राहाल. त्यासाठी मेंटरची गरज आहे. बघा आता शेवटी एक सांगताना एक आफ्रिकन प्रोवर्ब आहे की आफ्रिकेमध्ये असं म्हटलं जातं किंवा म्हणा की सिंह आणि हरिण, समजा जंगलामध्ये सिंह आहे आणि जंगलामध्ये हरिण आहे, तर दोघांनाही म्हणजे रोज सकाळी उठल्यानंतर सिंहालाही धावायला लागतं आणि हरणालाही धावायला लागतं. का? हरिण धावतं. हरिण जर एकाच ठिकाणी बसून राहिलं, ते धावलं नाही तर एखादा सिंह त्याला खाऊन टाकेल. आणि सिंह जर नुसता गुहेत बसून राहिला तर त्याला जेवायला भेटणार नाही, तो तसाही मरून जाईल. म्हणजे दोघांपैकी कोणीही थांबलं तर ते मरून जातील. त्यामुळे दोघालाही प्रत्येक दिवशी सकाळी उठल्यानंतर, हरिण असेल नाहीतर सिंह असेल, प्रत्येकाला उठून धावायचं आहे. आपल्याला एवढे शिकायचं आहे यातून की तुम्ही कोणीही असा, तुमचं व्हॉट एव्हर बॅकग्राऊंड असेल, गरीब श्रीमंत बॅकग्राऊंड, म्हणजे अकॅडमिकली पण खूप सारे डॉक्टर असाल, इंजिनियर असाल किंवा साधं BA झालेलं आहे, ओपन युनिव्हर्सिटीतून झालेलं आहे, तुम्हाला जर ह्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, ह्यामध्ये जर पास व्हायचं आहे, तर तुम्हाला प्रत्येक दिवशी उठून जे तुमचं ठरलेलं आहे, लायब्ररी असेल, जे काही कुठे अभ्यास करता, रोज उठून तुम्हाला अभ्यास केलाच पाहिजे. आता लास्ट बट नॉट द लिस्ट, मला शेवटी आता एवढंच सांगेन की मी काय जेवढी बडबड केली तर याचा सारांश सांगायचा ना, तर असं आहे की ह्या मी सांगितलेल्या गोष्टी पण खूप साऱ्या मुलांना माहीत असतील बरं का. तरी पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, इंग्लिशमध्ये नॉलेज आणि विजडम असे दोन शब्द आहेत बघा. नॉलेज आणि विजडम. नॉलेज आणि विजडम. ओके. नॉलेज म्हणजे टू नो, विजडम म्हणजे टू ॲक्ट. नॉलेज म्हणजे टू नो, नॉलेज म्हणजे ज्ञान, विजडम म्हणजे शहाणपण, अक्कल. तर प्रॉब्लेम काय की नॉलेज सगळ्यांच्याकडे असतं, नॉलेज सगळ्यांच्याकडे असतं, परंतु हे विजडम खूप कमी लोकांच्याकडे असतं. हे जे एक फेमस स्टोरी आहे, लास्ट स्टोरीवर आपण एंड करू. ही पण माझ्या छोट्या मुलीच्या पुस्तकामध्ये मी वाचली होती. बघा पूर्वी जे हे होतं, आश्रम व्यवस्था होती ना पूर्वी, म्हणजे गुरुकुळ आपण जायचो अभ्यास करायला. असे 4 विद्यार्थी होते. आश्रमामध्ये खूप सारं ज्ञान घेतलं त्यांनी आणि आता म्हणले चला आपलं ज्ञान खूप झालं, आपण आता दुसऱ्या गावाला जाऊ. आणि प्रवास करत असताना त्या चौघांना वाटेमध्ये एक सिंह मेलेला दिसतो. सिंहाची हाडे असतात तिथं. आता हे सिंह दाखवलं आहे मी, सिंह दिसतो. तर ते काय म्हणतात, अरे आपण तर खूप सारी विद्या एकत्र केली, आपण आता प्रयोग करू आणि ह्या सिंहाला जेवण करू. तर त्या चौघांमधला फक्त एक म्हणतो की आपण तुम्ही जेवण करताय परंतु तो सिंह आपल्याला खाऊ शकतो, परंतु कोणी त्याकडे लक्ष देत नाही, कारण आपण एवढं विद्वान आहे ना, आपल्याला तो खूप घमंड आलेला असतो खूप साऱ्या वाचनाचा वगैरे. तर ते काय करतात, त्या सिंहाला सगळे मंत्र वगैरे जे पूर्वी ते शिकले असतात ते म्हणून त्या सिंहाला जेवण करतात आणि तो सिंह खरंच खाऊन टाकतो, परंतु एक जो असतो त्यातला तो त्याच वेळेला झाडावर जाऊन बसतो आणि तो जिवंत राहतो. म्हणजे आपण म्हणू शकतो नॉलेज सगळ्यांच्याकडे होतं, फक्त विजडम ह्याच्याकडेच होतं. विजडम किंवा शहाणपण जे अक्कल म्हणतो ह्याच्याकडेच आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच सगळ्याचं की तुम्हाला कितीही गोष्टी मी सांगितल्या, कोणीही सांगितल्या, फायनली तुम्हाला त्याच्यावर ॲक्ट करायचं आहे. नुसतं नॉलेज गोळा करून काही नाही, म्हणजे नोट्स कलेक्टर, पुस्तक कलेक्टर व्हायचं नाही आपल्याला, सगळ्या PDF कलेक्टर व्हायचं नाही. तुम्ही त्याच्यावर ॲक्ट करा तरच तुम्हाला फायदा होईल. ओके. चला एवढं सांगून आपण थांबूया. आणि मी जे काही सांगितलं त्यातून काही लोकांना ठराविक 2-4 मार्क वाढणार असतील, कोणाचं सिलेक्शन होणार असेल, एवढाच माझा हेतू आहे. थँक्यू.